गोष्ट आहे. इतिहासाचा अंधळा अभिमान हा एक श्राप आहे, तर इतिहासाचा गौर ज्ञान हाही एक अपराध आहे. इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. या भूमिकेतून शिवछत्रपतींच्या चरित्र चिंतनासाठी मी उद्युक्त झालो आहे. संपूर्ण भारतात ज्यांनी मुठभर मावळे घेऊन मुघलशाहीची कत्तल करून ती वेशीवर टांगून स्वराज्याची स्थापना केली, ते एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश राजाधिराज श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. सह्याद्रीच्या कडकापरातून हिंदवी स्वराज्याची आरोही ठोकणारा सह्याद्रीचा पाणदार ज्ञानवाग अष्टपैलू जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. अरे अंधार होत चालला, आता दिवा पाहिजे. अरे अंधार होत चालला, आता दिवा पाहिजे. माझ्या देशाला शुभांसारखा युवा पाहिजे. माझ्या देशाला शुभांसारखा युवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव जिजाई तर पित्याचे नाव शहाजीराजे भोसले होते. दिल्लीपतीच्या नाटीचा घोट घेणारे राजे आम्हा रूपात दिसतात. महाराज अजूनही आणि कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची वराळी कितीतरी मोठी होती. ते आपल्या मावळ्यांना सतत म्हणायचे, सुलतानाच्या वतनदारीवर आपण तंतुर राहावे का? दुसऱ्याच्या उंचीनेच पाणी प्यावे का? परकीय राजवटीत युद्ध होऊन विनाकारण आपली माणसे नाहक मरतात. कुटुंबाच्या कुटुंबे उद्ध्वस्त होतात, तरी आपल्या पदरी काय गुलामगिरी? असे सांगितल्यावर मावळ्यांचा चेहरा शिवरायांसारखा रागाने लाल भडक. ते मावळे म्हणत, बोला राजा बोला, तुम्ही जे बोलाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ. हिंदवी स्वराज्य समोर शत्रू बलाढ्य होते, पण शिवरायांनी हिंमत सोडली नाही. काय कठीण होता, पण स्वाभिमान सोडला नाही. बादशाच्या बाजूने लाखो लोक होते, पण शिवरायांनी न्यायाची बाजू सोडली नाही. अरे शब्दामध्ये गोडवा, आमच्या रक्तामध्ये इमानदारी. अरे शब्दामध्ये गोडवा, आमच्या रक्तामध्ये इमानदारी. बघत नसतो कधी किती कोणाची जागीरदारी. बघत नसतो कधी किती कोणाची जागीरदारी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श राजकारणाबद्दल मी तुम्हाला 2 उदाहरण सांगतो. उदाहरण पहिले, महाराज नेहमी आपल्या मावळ्यांना म्हणायचे, रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लावता कामा नये. म्हणजेच जनतेचा एक पैसा देखील नुकसान होता कामा नये, असे त्याच्या दक्ष राजे होते. उदाहरण दुसरे, ते म्हणजे एकदा कल्याणच्या सुभेदाराची चूल सैनिकांनी नजराणा म्हणून महाराजांसमोर उभी केली असता तिला पाहून छत्रपती उद्गारले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. युक्ती आणि कूटनीतीबद्दल तर महाराजांचा हात पकडणं त्या काळात कोणालाही शक्य नव्हतं. एक परदेशी इतिहासकार म्हणतो की युक्ती आणि कूटनीतीमध्ये महाराजांच्या करंगईत जितकं होतं तितका औरंगजेबाच्या पूर्ण शरीरात नव्हतं. जयसिंहाशी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देऊन 31 ऐवजी प्रत्यक्षात 17 किल्ले देण्याचं राजकारण. अफजल खानाला मैदानी प्रदेश सोडून दुर्गम पर्वती प्रदेशात आणण्यासाठी केलेली कूटनीती, आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी आजारपणाचे केलेले नाटक आणि औरंगजेबाने जिजिया कर लागू केल्यावर तुमच्यावर इतके दारिद्र्य आले आहे का असे म्हणून त्याला हिणवण्यासाठी लिहिलेले पत्र ही महाराजांच्या युक्तीची आणि कुशल बुद्धिमत्तेचीच उदाहरण आहे. शिवरायांची आपल्या मावळ्यांवर होती अफाट भक्ती, एकता, बंधुता, न्याय आणि मानवता हीच त्यांची खरी शक्ती. शिवरायांचा एक मावळा बाजीप्रभू देशपांडे यात सेनापतीचे वर्णन करताना एक कवी असे म्हणतो, जिवंत नरवीर लढले, जिवंत नरवीर लढले, लढले त्यात नवल कसले गळले, लढावे गळे शिर झाल्यावर नुसते दळई लढले, मुरारबाजी म्हणत त्यांना अमरता ही त्यांची, पाचावळी पाने आमच्या इतिहासाची, पाचावळी पाने आमच्या इतिहासाची. शिवरायांचा एक मावळा समोरच्या 10 शत्रूंना भारी भरत होता. अशी बलदंड ताकदीची आणि शक्तीची माणसं याच मातीत आमच्या राजाने तयार केली. म्हणूनच अफाट सैन्य घेऊन आलेल्या शाहिस्ते खानालाही पैताभुई थोडी
जीवित ऋणवत्व मानावे, इहलोकी परलोकी राहावे कीर्तिरूपी. शिवरायांचे केसे बोलणे, शिवरायांचे केसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे केसे असे. व्हिएतनाम हा एक असा देश आहे की त्याने हिंदुस्थानाकडून जी प्रेरणा घेतली त्याचाही एक इतिहासच आहे. व्हिएतनाम आणि अमेरिकेत 20 वर्ष युद्ध चाललं. अमेरिकेला वाटत होतं की या देशाला नष्ट करण्यासाठी अगदी थोडा वेळ लागेल किंवा काही तासच पुरे होतील. परंतु व्हिएतनामचे हे युद्ध अमेरिकेला चांगलेच महागात पडले. व्हिएतनाम या युद्धात विजयी झाल्यानंतर व्हिएतनामच्या राष्ट्रपतींना पत्रकारांनी या विजयाचं रहस्य विचारलं. त्यावर राष्ट्रपतींनी उत्तर दिलं, स्पष्टच आहे की अमेरिकेसारख्या महाशक्तीला हरवणं आमच्या देशाला शक्यच नव्हतं. परंतु युद्धकाळात एका शूर राजाचे चरित्र माझ्या हाती आलं आणि त्यातूनच आम्ही युद्धनीती ठरवली. परिणामी काही दिवसातच आमच्या देशाची सरशी होत आहे असे दिसू लागले. त्यावर पत्रकारांनी विचारलं, हा शूर पराक्रमी राजा कोण होता? त्यावर राष्ट्रपतींनी उत्तर दिलं, छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यावरती असेही म्हणाले, जर हा महापुरुष आमच्या देशात जन्माला आला असता तर आज आम्ही जगावर राज्य केलं असतं. आणि त्यांची मृत्यूपूर्वी आपली अंतिम इच्छा अशी लिहून ठेवली की माझ्या समाधीवर खालील वाक्य लिहिलं जावं. आणि ते वाक्य होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सैनिक समाधीस्थ झाला. आणि हे वाक्य आजही त्या व्हिएतनामच्या राष्ट्रपतींच्या समाधीवर लिहिलेलं आहे. आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशंसक, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकार, सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता, हे सारे पाहिले की पुन्हा एकदा वाटते शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, अवघे भूमंडल शिवछत्रपतींचे चरित्र हा अनेकांच्याच अभिमानाचा विषय आहे. देशभक्त, समाजसेवक, संशोधक आणि जनसामान्य सर्वांनाच शिवचरित्र चिंतनाबद्दल जिव्हाळा आहे. अशा या महान लोककल्याणकारी राजाने दिनांक 6 एप्रिल 1680 रोजी रायगडावर अखिल जगाचा निरोप घेतला. शेवटी एवढेच म्हणेल, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतांचा सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. या दोन्हीही बहीण भावांनी इतकं सुंदर भाषण या ठिकाणी दिलं आहे, त्याबद्दल काळे सरांनी दोघांनाही थोडं छोटंसं बक्षीस दिलं आहे. हे घे. एकदा दोघांचं परत कौतुक करूया आपण. आणि इतक्या लहान वयामध्ये त्यांच्यामध्ये किती प्रकल्पता आहे आणि किती सुंदर दोघेही बोलतात. पुढे चालून दोघेही खूप छान व्याख्याते होऊ शकतील. आमच्याकडनं तुमच्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.